तर भोंदू खरातचं इगतपुरी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त होतोय। खरातच्या अटकेनंतर लोकल भोंदू बाबा फरार झाल्याच्या चर्चा आहेत। खरातला गंडेदोरे अंगठ्या पुरवणारा नाशिकचा हा भोंदू बाबा गायब असल्याची बाब समोर येते। नांदगाव बुद्रुकमधील स्थानिक भोंदू बाबाच्या घरी खरातचं नेहमी जाणं येणं होतं अशी माहिती सुद्धा समोर येते। भोंदू खरातचं इगतपुरी तालुक्यात कनेक्शन असल्याचा संशय असून या प्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्यात येते। इगतपुरीतील स्थानिक भोंदू बाबा गंडेदोरे आणि अंगठ्या खरातला पुरवत असल्याची शक्यता वर्तवली जाते। इतकंच नाही तर नांदगाव बुद्रुकमधील स्थानिक भोंदू बाबाच्या घरी खरात नेहमी यायचा अशी माहिती आहे। खरातवरील कारवाईनंतर हा तांत्रिक फरार असून त्याचा मोबाईलही बंद असल्याची माहिती आहे। अशोक खरात इगतपुरीतील नांदगाव बुद्रुकमध्ये यायचा। एका भोंदू बाबाच्या घरी खरात नियमित येत असायचा अशी माहिती आहे। इथला एक भोंदू गंडेदोरे अंगठ्या खरातला पुरवायचा अशी शक्यता। या भोंदूनं खरातच्या पैशातून कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचाही संशय आहे।